कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं मोठा दणका दिला। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटेंना 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता आणि कोकाटेंना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे। 15,000च्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आता सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी धसांनी केलेली आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन टाकावा, मुंडे मंत्रिपदाला का चिकटून बसल्यात असा सवाल करत धस हे आक्रमक झाले। यावेळेस त्यांनी अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता याची देखील आठवण करून दिली आहे। तर मंत्री धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा आजार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या आजाराच्या रुग्णांना 2 मिनिटंही बोलता येत नाही अशी माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिली। माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपासून पूर्वी शस्त्रक्रिया झालेली आहे। पद्मश्री डॉक्टर TP लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली असंही त्यांनी सांगितलं आहे। तर धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांचं RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समर्थन केलेलं आहे। प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवून शासन आदेश काढल्याचं कुंभार यांनी म्हटलं। खोटं सांगत मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केला होता। मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडे या आक्रमक झालेल्या आहेत। त्यांनी आता मुंडेंच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला। अधिवेशनाआधी करुणा मुंडे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसणार आहेत। धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा त्यांचा आरोप आहे। परळीतील महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झालेली आहे। SIT कडून परळीतील 50 जणांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। परळीतील महादेव मुंडे प्रकरणामध्ये जे 5 सदस्यीय विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जातो आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखीन 9 लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मिळते आहे। 21 वर्ष पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। नव्यानं ज्यांचं वय वर्ष 21 पूर्ण होणार आहे त्यांना लाभ द्यायचा की नाही या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय होणार आहे। लाडक्या बहिणींना वगळण्यावरून वडेट्टीवार यांनी आता सरकारवर टीका केलेली आहे। गरज सर्व आणि वैद्य मरो असं या सरकारचं आहे। बहिणींना फसवण्याचं महापाप सरकारनं केलं असं म्हणत त्यांनी बहिणींनी सरकारचा बदला घेण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहन केलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून टीका केलेली आहे। ही योजना म्हणजे सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाचच होती। करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी या योजनेतून पैशांची उधळपट्टी करण्यात आली असा घणाघात राजू शेट्टींनी केला आहे। लाडकीच्या निकषात कुठलेही बदल केले नसल्याचं स्पष्टीकरण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाही फक्त अशाच लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यांमध्ये लागू शकतात, त्यामुळे तुम्ही कामाला लागा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। आता मी धक्का पुरुष झालोय, कोण किती धक्के देतोय ते पाहतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं। उद्धव ठाकरेंनी आता फुटीरांना शोधण्यासाठी म्हणून नेते उपनेत्यांचं गुप्तहेर पथक स्थापन केलेलं आहे। या पथकानं शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या तयारीत असणाऱ्यांची नावं देताच त्यांची हकालपट्टी करण्याचा ठाकरेंचा प्लॅन असल्याचं समजतंय। विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटातून जोरदार आउटगोईंग सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सतर्क असल्याचं बोललं जात आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधील कोल्ड वॉर सुरूच आहे। आता 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये झुंपण्याची शक्यता आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेले आहेत।
जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीला आता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश रद्द न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिलेला आहे। सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने काढलेले आहेत। पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सरकार साडीचं गिफ्ट देणार आहे। जिल्ह्यातील 48,000 महिलांना रेशनवर मोफत साडी मिळणार आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत। अंत्योदय रेशन कार्ड धारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते। विदर्भातील प्रवक्ते किशोर तिवारी यांची मात्र तडकाफडकी उद्धव ठाकरेंच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। विनायक राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीचा ताबा घेतला आहे। यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी निश्चित करावी आणि यांचीच हकालपट्टी करावी अशी मागणी मग त्यांनी केली होती। मात्र झालं उलटच, तिवारी यांनाच घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे। सरकारकडून 2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। या विरोधात आता मनसे मैदानात उतरली असून अशा प्रकारची जाचकट रद्द करा अशा मागणीचं पत्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी पाठवलं आहे।